कोर्टाच्या आदेशानंतर गंगापूर धरणाचं पाणी अडवल्याबद्दल मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे। आम्हाला रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका असा सूर या नेत्यांनी लावलाय। तर तहानलेल्या मराठवाड्यासाठी नाशिकच्या नेत्यांनी सामोपचाराची भूमिका घ्यावी अशी भूमिका उद्योजकांनी मांडली। आमचं हक्काचं पाणी असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा प्रत्येकाला आपला हक्क जाणवतो। पण मला गरजेपुरतं पाणी आहे, त्याच्याहीपेक्षा जास्ती पाणी माझ्याकडे जर असेल तर ज्याला आज अत्यंत आवश्यकता आहे अशांना ते पाणी द्यायला काही हरकत नसावी असं मला स्वतःला वाटतं। आणि या दृष्टिकोनातून जेव्हा पाणी प्रश्नाकडे बघितलं जाईल त्यावेळेलाच जायकवाडीमध्ये पाणी येईल। तोपर्यंत अशी आंदोलनं होत राहणार, पाणी अडवण्याचे प्रयत्न होत राहणार। आजचा जो निर्णय झालेला आहे हे पिण्याच्या पाण्याचा निर्णय आणि ही राष्ट्रीय संपत्ती आहे। हे काही गंगापूरची संपत्ती नाही आहे, हे काही नाशिकची संपत्ती नाही आहे, हे काही नगरची संपत्ती नाही आहे, ही राष्ट्रीय संपत्ती आहे। पाणी वरून जो पडतो गंगापूरच्या नावाने वेगळं, नगरच्या नावाने, नाशिकच्या नावाने, औरंगाबादच्या, मराठवाड्याच्या, विदर्भाचा नाही, हे वरून जो पडणारा पाऊस आहे आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या काही भागामध्ये पडत असेल तर त्यांना ज्या पद्धतीने त्यांनी पाणी अडवण्यासाठी जी भूमिका करू लागले ती भूमिका त्यांनी घेऊ नये हीच मला त्यांना नम्र विनंती राहील। तुम्हीच फक्त पाणी घेणार, आम्हीच घेणार नाही। आणि कॅचमेंट एरिया एक आहे, तुमच्याकडे उत्तर नाही द्यायला की याचे उत्तर काय आहेत म्हणून, का बरं तुम्ही अडवतात हे सांगता येत नाही। बेकायदेशीर असताना हातात शस्त्र घ्यायची किंवा हातात असं आंदोलनाचे विनाकारणचे हे असं करणं हे चुकीचं आहे। ठीक आहे, देर सवेर त्यांना समजेल कायदा हा श्रेष्ठ आहे। पाणी सुटण्याकरताच्या सर्व शासन त्याप्रमाणे पूर्ण प्रयत्न करेल आणि पाणी येईल। सगळे जिल्हे एकमेकावर अवलंबून आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला एकमेकाचं सहकार्य दिलं गेल्याशिवाय कुठलं कोणत्याही एका जिल्ह्याचा, एका विभागाचा गाडा पुढे जाणारच नाही। म्हणून महाराष्ट्र एक संघ राहिला पाहिजे आणि सामोपचाराने हे सगळे प्रश्न सुटावे, त्याच्यातून मार्ग काढावा हे मात्र सत्य आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।